एक पिंपळगाव नावाचं गाव आहे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तिथे एका मुलाचा जन्म झाला। त्या मुलाचं नाव आहे शहीद जवान यश दिगंबर देशमुख। घडलेला वृत्तांत आहे बाबा, रचलेली कहाणी सांगणार नाही, कुठलं ऐकलेलं सांगणार नाही। त्या परिवारामध्ये ज्याचा जन्म झाला त्या मुलाचा, त्याच दिवशी शेतकरी परिवारामध्ये जन्माला आलेल्या त्या मुलामुळे त्यांच्या विहिरीला सुद्धा पाणी लागलं होतं। असं भाग्य घेऊन उदयाला घेऊन आलेला यश नावाचा मुलगा जन्माला आला होता। देशमुख परिवार अत्यंत त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती। दोन बहिणी, त्यांना दोन्ही बहिणींवरती जीवापाड प्रेम करायचा। दोन्ही बहिणी शिकायच्या। सामान्य परिवारात जन्माला आलेलं पोरग बापाला सांगायचं, बाबा गरीब म्हणून जन्माला आलोय, हा भाऊ आहे ना, माय आज भाऊबीज आहे ना म्हणून सांगतो। पोरग आर्मी मध्ये भरती झालं। आर्मी मध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तिकडून व्हिडिओ कॉल करायचंय आणि आपल्या ताईंना म्हणायचंय, हे तायडे आता काळजी करायची नाही हा, एक गरीबी आड येणार नाही आता। ए तुमचा भाऊ जर गरीब असेल ना, दादांनो तुमची बहीण जर गरीब घरी दिली असेल ना, गरीब घरी जर दिली असेल ना, तर तिच्या घरी जायला कधीच चुकू नका दादांनो, कधीच चुकू नका। रक्षाबंधन म्हणू नका, भाऊबीज म्हणू नका। पोरग येत नव्हतं, व्हिडिओ कॉल करायचं, बहीण त्याच्यामध्ये मानून घ्यायच्या। एका सैनिक असलेल्या वीर बहिणीची काय कल्पना असते ना, ती फक्त एवढीच असते, माझा दादा लवकर घरी आला पाहिजे, सुखरूप आला पाहिजे। काही मागितलं नव्हतं हो तिने, काहीच मागितलं नव्हतं। 26 तारीख उजडली आणि 26 तारखेच्या दिवशी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही लोकांनी त्याच्यावरती नेम धरला। 20 वर्षाचं वय होतं त्याचं फक्त, आणि त्या 20 वर्षाच्या मुलाला टार्गेट करण्यात आलं, सबसेल टार्गेट केलं गेलं बाबा। रस्त्यावरती उभा असलेल्या माझ्या यश दादाला धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझा दादा ते दारात तीर्थ पडला। त्याचं शरीर ज्यावेळेला खाली पडलं त्यावेळेला ते मित्र सांगतात, तो दोनदा आई म्हणून ओरडला, एकदा त्याने भारत मातेला हाक मारली आणि एकदा पिंपळगावच्या आईला हाक मारली बाबा, आणि तो या देशामधून निघून गेला। यश दादाचं पार्थिव घरी आलं ना, शब्द बंद पडतात। जिथं एक शहीदाची बहीण आपल्या भावाला निरोप देते, गावाच्या 1 किलोमीटर अंतर पर्यंत जसं मनोज दादाचं पार्थिव गेलं होतं ना, आणि माणसं होती ना दादा, एवढी माणसं भरून होती। मुलींचा आरडाओरडा कोणी ऐकला नाही, त्यांचा आवाज दबल्या गेला। बहिणीची असलेलं बहिणीचं प्रेम त्या विकीवरती किती होतं सांगतो तुम्हाला दादांनो। 1 वर्षाच्या नंतर ताईचा विवाह ठरला। 1 वर्षाच्या नंतर विवाह ठरल्याच्या नंतर मान्य करायला तयार नाही की आमचा दादा गेलाय म्हणून मध्ये विवाह सोहळा ठरला, आणि त्या विवाह सोहळ्याकरता ज्या दिवशी आशूला हळद लागली त्या दिवशीपासून तिच्या डोळ्याच्या कडा भरून असायच्या। मी लग्न करता उपस्थित होतो बाबा। एक भाऊ आहे तिला पंकज नावाचा, त्या भावाकडे पाहायची आणि त्या यशच्या फोटोकडे पाहायची, गज डोळे भरायचे पोरीचे। आम्ही म्हणायचो, दिदे आम्ही आहे ना, आम्ही आहे ना। अहो महाराज, ज्याचं स्वप्न माझं लग्न होतं आता आल्याच्या नंतर तोच नाही, माझा विकी दादा पाहिजे होता ना। लग्नाची वेळ आली, घटिका जवळ आली, आणि ज्या वेळेला ताई तयार होऊन त्या ठिकाणी आली त्यावेळेला त्या ठिकाणी मंगलाष्टक सुरू झाले। समाज बसलेला आहे बाबा। मंगलाष्टक ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेपासून ती रडायला सुरुवात करते। कोणासाठी माहित आहे भाऊ कशासाठी असतो?
भाऊ तर सगळ्यात महत्वाचा लग्नातला मुख्य घटक असतो ना महाराज. म्हणून महाराज त्या लग्नामध्ये पूर्ण मंगलाष्टक होईपर्यंत त्या ठिकाणी आशू रडत राहिली, आपल्या भावाची आठवण करत राहिली. त्या लग्नातल्या त्या बहिणीला मी पाहतो ना, त्यावेळेस वाटतं रे, एका बहिणीसाठी तो भाऊ किती महत्वाचा असतो. तो भाऊ तिच्यासाठी काळजाचा तुकडा असतो रे, तुकडा असतो. माझ्या दादांनो, तुमची बहीण तुम्हाला रागवत असेल, चिडवत असेल, पण ज्या वेळेला तिची जाण्याची विदाईची वेळ येते ना, त्यावेळेस लय आठवण करते रे सगळ्या परिवाराला. आपल्या भावाला, आपल्या आई वडिलांना, वाडवडिलांना आठवण करते. गाडीत बसण्याची वेळ झाली, असून ज्या वेळेला यशच्या फोटो पुढं नतमस्तक झाली, पोरीनं फोटो हातात घेतला आणि गच्च मिठी मारली बाबा, आणि आपलं सगळं सगळं असलेलं मन मोकळं करून घेतलं. ढस ढस रडली. सांगितलं, दादा, काही दिवसाच्या नंतर त्या पंकजने आपल्या भावाच्या पावलावरती पाऊल ठेवून यशच्या जाग्यावरती ड्युटी बहाल करण्याकरता त्या ठिकाणी आता सध्या जम्मू काश्मीर सारख्या प्रगत ठिकाणी यश देशमुखच्या जाग्यावरती आपल्या भावाचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता पंकज देशमुख पुन्हा एकदा नव्यानं भरती झाले, पुन्हा एकदा नव्यानं भरती झाले. मुली म्हणतात, आमचा भाऊ आम्हाला वर्दीत पाहण्याची सवय झाली होती. किती मोठी आहे रे ही बहीण, किती अंतकरण मोठं आहे रे दादा या वीर बहिणीचं. का जी बहीण आपल्या दादाला गेल्याच्या नंतर सुद्धा आता दुसऱ्या दादामध्ये पाहते. आता मुलींना भीती वाटते, पण तरी म्हणतात, नाही, आमचा विकी दादाच आहे, आमचा यश दादाच आहे. थोड्या दिवसापूर्वी आता प्रतीक्षा ताईला मुलगा झाला आणि ते म्हणतात, यशच्या रूपाने आम्हाला तो पुन्हा प्राप्त झाला. अरे, बहिणीचं प्रेम जगाच्या वेगळं असतं करते आणि त्याला सांगते, जा दादा, माझ्या विकी दादाचं स्वप्न होतं, माझ्या यश दादाचं स्वप्न होतं, म्हणून तू पुन्हा भरती हो. आणि त्याला कुंकुम टिलक करून देशाकरता पाठवते. या देशाची बहीण आहे महाराज, ती या देशाची नारी, या देशाची वीर असलेली बहीण. या भागवत कथेच्या माध्यमातून या परिवाराला दंडवत करूया, माझ्या दादाला श्रद्धांजली समर्पित करूया. आमचे साहेब आम्हाला सोडून गेले, या बसलेल्या सगळ्या चिंचखेड्यामधल्या सगळ्या माझ्या ताईंना सोडून गेले ना दादा. तुम्ही प्रत्येक ताई, तुम्ही या देशाच्या बहिणी झालात, आणि माझा दादा या महाराष्ट्राचाच नाही, संपूर्ण भारताचा भाऊ झाला, संपूर्ण भारताचा.